नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनयाला जयश्री बोलावून घेते आणि म्हणते की तनया काय झालं. तेव्हा तनया गाल धरून बसलेली असते. तनया म्हणते की आई तुम्ही एक दिवस नव्हता तर या वसुंधरेनं माझ्या कानाखाली मारली. मला या घरात भांडणं व्हायला नकोत म्हणून मी सांगणार नव्हते, पण तुम्ही आता विचारताय म्हणून सांगते. हे बघून जयश्री म्हणते की वसुंधरा तू का कानाखाली मारलीस, मला काही सांगशील का. तनया म्हणते की अहो आई, काल माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, पार्टी करायचं ठरवलं होतं, पण या वसुंधरामुळे सगळी पार्टी माझी खराब झाली. या वसुंधराने आमच्या ड्रिंकमध्ये दारू पाजली आणि मला दारू पाजून मी नको नको ते बोलले आणि तिने मला दिसणे कानाखाली मारली. वसुंधरा म्हणते की तनया खोटं बोलू नकोस, तुला शुद्ध यावी म्हणून मी कानाखाली मारली होती आणि तू जेवढा बाऊ करते ना एवढा जोरात कानाखाली मारली नव्हती. लक्षात ठेव, खोटं बोलायचं सोडून दे. तेव्हा तनया म्हणते की वसुंधरा खोटं बोलायची हिस्ट्री कोणाची आहे ना मला चांगलंच माहिती आहे, आई तुम्ही हिला सांगावं. असं म्हणून जयश्री सगळा दोष वसुंधराला देत असते. तेवढ्यात वसुंधरा म्हणते की अहो आई पण मी का मारेन. आकाश म्हणतो की आई वसुंधरा असं करणं शक्यच नाही. कशावरून वसुंधराच खोटं बोलतात, ते तनया खोटं बोलत नसेल, कदाचित तिचं नख लागलं असेल गालावर. हे बघून जयश्री म्हणते की घे तू तुझ्या बायकोचीच बाजू घे. वसुंधरा म्हणते की अहो मी का मारेन. आकाश वसुंधरावर विश्वास दाखवत जयश्रीचं तोंड बंद करतो, पण तनया ड्रामा करायला चालू करते. शेवटी घरातले सगळे कन्व्हिन्स होतात की तनया खरं बोलत आहे. तेव्हा जयश्री तनयावर भाव आणून म्हणते की वसुंधरा आत्ताच्या आता तनयाची माफी माग, सर्वांसमोर माफी माग. हे म्हणत असताना वसुंधरा म्हणते की नाही येईल, माफ करा, मी तुमची माफी 10 वेळा मागेन पण हिची मी माफी कधीच मागणार नाही. मी काही चुकीचं केलंच नाही आहे तर मी हिची माफी का मागू. तेवढ्यात जयश्री काही बोलणार, विशाखा येते. विशाखा खूप रागात येते, फास्ट येते. तनया ओरडत येते. तनया बाहेर जाते. गेल्यानंतर एक 60 मोठ्यानी विशाखा तनयाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की तनया काय केलंस तू, हे तुला तुझ्या मैत्रिणींची संगत कळत नाही का. तुला तुझ्या मैत्रिणींनी दारू पाजली आणि तू एवढा ड्रामा केलास, नको नको तू घरात तू तमाशा केलास, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची. तनया म्हणते की अगं मॉम मी नव्हते दारू पेली. तेव्हा विशाखा म्हणते की खरं बोलताना मला सगळं माहीत झालं आहे, कालचं तुझं प्रकरण मला व्यवस्थित सगळं कळलं आहे. आत्ताच्या आता वसुंधराची माफी माग. वसुंधराने सगळं सावरून घेतलं म्हणून तू वाचलीस, नाही तर काय झालं असतं देव जाणे. सगळ्यांना कळतं की वसुंधरा बरोबर आहे. तनया विशाखाजवळ जाते आणि म्हणते की मॉम तू काय बोलतीयस, तुला काय गरज आहे आत्ता इथे बोलायची. सगळ्यांना मी ऑलमोस्ट कन्व्हिन्स केलं होतं की मी बरोबर बोलत होती. तेव्हा विशाखा म्हणते की तनया तुझे हे कारनामे बंद कर बरं का, तुला काय गरज होती काल दारू प्यायची आणि तू हा ड्रामा केलाय, हे घरात झालं हे मला कुठं माहीत होतं. वसुंधराने मला सकाळीच व्हिडिओ पाठवून धमकी दिली होती की तुम्ही इथे येताय की मी घरात सगळ्यांना खरं सांगू. माझ्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी इथे आले आणि तुला वाजवली. तेव्हा तनया म्हणते की अगं मॉम सगळ्यांना माझ्यावर विश्वास बसला होता. विशाखा म्हणते की आता तनया केलंस ना, पण तुला गरजच काय होती ग पार्टीची. तू जर अशीच वागत राहिली तर काय होणार आहे. तुला आत्ता आपल्याला कुठं अखिल CEO बनलाय, जर अशीच वागत राहिलीस तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. तनया लक्षात ठेव, असं म्हणून ती तनयाला ओरडत असते. आकाश म्हणतो की आई बघितलंस वसुंधरा खोटं बोलत नव्हती, प्रत्येक वेळेस वसुंधराची चूक नसते. असं म्हणून जयश्री आपल्या कमीपणा दाखवत असताना ती म्हणते की तनया तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, खोटं कशाला गं बोलीस. तनया म्हणते की अगं अहो आई सॉरी, मला खूप भीती वाटत होते म्हणून मी अशी बोली. जयश्री म्हणते पण खोटं ते खोटंच ना गं, जाऊ दे तुझ्याशी काय बोलायचं. म्हणून ती रुसून आपल्या बेडरूममध्ये जाते. इकडे सगळेजण आपापल्या कामाला लागतात. वसुंधरा मात्र एकटीच बसलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो की वसुंधरा मला माहीत आहे तुम्ही काहीच चुकीचं करू शकत नाही, असा विश्वास वसुंधरावर असल्या. आकाश वसुंधराला म्हणतो की कोणाचा विश्वास नसला तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. वसुंधरा असते. इकडे जयश्री रुसून बसलेली असते म्हणून विशाखा जाते आणि म्हणते की जयू सोड ना गं, एवढी वेळ माझ्या मुलीला सांभाळून घ्या गं, ते सगळं मैत्रिणींमुळे झालं, तिची काय चूक. जयश्री म्हणते की पण तिची चूक आहे ना गं, खोटं बोलली आधी ती, खरंच सांगायला असतं तर काय झालं असतं. हे बोलत असते. विशाखा तिची समजूत काढत असते. तनया मागून येते, पायात पडते, रडायला लागते आणि म्हणते की आई माफ करा, खरंच मी खूप घाबरले होते. तेव्हा ती काहीच घाबरत नाही. वसुंधरा चहा घेऊन येते, चहा ठेवते. तेव्हा कोणालाच नको. तेव्हा वसुंधरा मुद्दामून त्याला म्हणते की तनया तू चहा घे, तुझं डोकं दुखत असेल ना गाज, असं तिला टोमणा मारून ती म्हणते. तेव्हा विशाखा म्हणते की माझ्या मुलीला चहाची काहीच गरज नाही आहे, असं म्हणून वसुंधराला तिथे चहा ठेवते. तेवढ्यात विशाखा म्हणते की अगं तुला असं वाटतंय ना की घर सगळं अशुद्ध झालं. अगं तनया निर्जळी व्रत करेल ना, ते पूर्ण दिवस उपवास करेल. तनयासुद्धा हो म्हणते. विशाखा म्हणते की करशील ना गं तनया. तनया पण हो म्हणते. वसुंधरा म्हणते की करेल तनया, करशील तू. तेव्हा जयश्री म्हणते की काय गं तुला काय वाटतं तनया काहीच करणार नाही. तनया म्हणते की बघा ना आई कशी बोलते, मी करेन. तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं पण निर्जळी व्रत करणे, दिवसभर घर साफ करणे, केर कचरा काढणे, घराला प्रदक्षिणा घालणे, लोटांगण घालणे हे तुझ्याच्याने जमणार आहे का.
तेव्हा जयश्री म्हणते की का नाही जमणार, तनया करशील ना गं, कर म्हणून असं तिला मागं लागते. वसुंधरा तनयाला चांगलीच अडकवते आणि खुश होऊन तिथे टाळ्या वाजून निघून जाते. चांगलं तनयाला अडकवल्यामुळे विशाखासुद्धाच आपली टेन्शनमध्ये आलेली असते. विशाखा म्हणते की जा तनया, कामाला लाग म्हणून तनया बाहेर जाते. विशाखा जयश्रीला आपल्या विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असते. जयश्रीला म्हणते की घे सांभाळून. तर जयश्रीचा राग गेलेला असतो, ती हो सुद्धा हो म्हणते. बाहेर येते. बाहेर आल्यानंतर वसुंधरा पाण्याची बादली भरलेली आणि झाडू घेऊन उभीच असते. तेव्हा तिथे विशाखा आल्यावर म्हणते की काय मग कसं वाटलं. विशाखा म्हणते की तुला हे सगळं करायची काय गरज होती. तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मला माहीत होतं की तुमची मुलगी खोटंच बोलणार, ती नेहमीच खोटं बोलते, म्हणून मी आधीच तुम्हाला सावध केलं होतं. सकाळी हा प्रकार घडणार आहे मला आधीच माहीत होतं, म्हणून आधीच मी तुम्हाला व्हिडिओ बोलावून तुम्हाला सेंड केला आणि तुम्हाला इकडे बोलावून घेतलं. तुमच्या मुलीची गुणंसुद्धा मला माहीत आहेत, पण तुमचे जे राहिलेले संस्कार आहेत ना ते मी इथे बरोबर करेन, तुम्हाला काही काळजी करायचं गरज नाही. विशाखाला सुद्धा सडेतोड उत्तर देत तिचं तोंड बंद करते. तनया मागून येते. तनया म्हणते की हे तुझी हिंमत कशी झाली. वसुंधरा तिच्या हातात बकेट देते, झाडू देते आणि म्हणते की लागा कामाला, आता एवढं जे तोंडवर करून बोलली आहेस ना, कर काम. ती वसुंधराला धमकी द्यायला जात असते. तेवढ्या जयश्री तिथून येते. ती आपली गपचूप बादली घेते आणि झाडू घेऊन बाजूला उभी राहते. हे बघून वसुंधरा हसते. ती तनयाला कामात अडकवून निघून जाते. ती सुद्धा विशाखाला चांगलाच दम देते. विशाखा गेल्यानंतर जयश्रीला म्हणते की आई माफ करा, मला तुमचा अपमान करायचा नव्हता, पण प्रत्येक वेळेस मीच खोटी असं होऊ शकत नाही, मी प्रत्येक वेळेस तुमची मान खाली जाईल असं काहीच करणार नाही असं म्हणत असते. आणि तेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.